कृपया सरपंच साहेब आणि पोलीस पाटील यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. राजू पुरवळकर माजी पंचायत समिती सदस्य त्यांचा सरकारतर्फे त्यानंतर मर्यादित सगळ्या उपाययोजना होत्या. खर्चाने पदरमोड करून अगदी स्वतःला या कामात झोकून देऊन हे काम त्याने केलेलं आहे. मला वाटतं अगदी 1952 साली बुधवाडी ग्रामपंचायत सुद्धा इथे अस्तित्वात नव्हती, तरी देखील या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी कामं झालेली आहेत. आणि खरंच ही गोष्ट आपल्यासाठी गौरवास्पद आहे. आज आपण 75 वर्ष साजरी करतो, परंतु आपल्या दिवंगतांचा जो त्याग आहे तो त्याग या ठिकाणी खूप मोलाचा आहे. आणि त्यांची आठवणीत आज या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आपल्या गावातील काही कलाक्षेत्रात नामवंत व्यक्ती आहेत आणि कलेच्या साधनातून लोकांना प्रबोधन करतात आणि मनोरंजन करतात, म्हणून त्यांचा पण आम्ही विचार करू. मंडळ आज त्यांचा सन्मान करत आहे. आमचे पहिले कलाकार आहेत मृदंग वादनात उदयोन्मुख कलाकार श्री तुषारजी बुधवळेकर यांनी तिथून त्याने येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. तुषारजी बुधवळेकर एक ते विशारद या वाटचालीवर ते आहे. संगीतामध्ये विशारद ही मोठी पदवी आहे. तुषार बुधवळेकर बरेच वर्ष त्यांनी इथले स्थानिक सेक्रेटरी पदाची दुरा सांभाळलेली आहे. मंडळाचे अध्यक्ष रामनाथजी शिरसोगर, बबन गाडीगावकर हे सिरियलमध्ये काम करतात आणि बरोबर आम्हाला ते अभिमानास्पद आहे. बुधळे गावाची शान आहे आणि बुधळे गावाचं नाव वाढवतात, म्हणून त्यांचा पण सन्मान करतील आमचे देवस्थान प्रमुख जी.
नाविन्यपूर्ण भूमिका करणारे श्री धोंडी मिस्त्री. आज कला क्षेत्रात त्यांचं नाव आहे आणि कमर्शियल म्हणल्यानंतर जिथे जिथे त्यांचा कार्यक्रम असतो तिथे जाऊन ते सहभाग होऊन कार्यक्रम करतात असे धोंडी मिस्त्री. त्यांचा सन्मान करतील अण्णाजी, आपले उपाध्यक्ष करतील. धन्यवाद. स्थित आहे आणि चांगले आपण काय करतो, प्रत्येक मुंबई म्हणा इथे म्हणा आपण ह्यांचं एक पार्टी म्हणजे एकेका पार्टीला समाविष्ट आहे आणि त्या पार्टीमध्ये मोठमोठ्या पदावर पण कामं करतात असे पण आमचे ग्रामस्थ आहेत आणि खरोखर आम्हाला ते गर्व आहे त्यांचा. शिवसेना उपशहर प्रमुख मुंबई श्री सुभाष पांगे, कोकण विकास आघाडी बीजेपी मुंबई श्री रमणजी घाडगावकर यांचा सन्मान करतील आपले परुळेकर साहेब. संजयजी पांगे कार्यरत आहेत आणि ते मोठ्या पदावरती काम करतात, कार्य करतात. त्यांचा सन्मान करतील आमचे सहदेवजी. या ठिकाणी झालेलं आहे. आजच्या या शुभदिनी म्हणजे आमच्या बुधवळे गावाचं हे भाग्य आहे. स्वातंत्र्य देश झाल्यानंतर 5 वर्षातच हे मंडळ स्थापन झालं आणि अगदी देशाच्या विकासाबरोबर आपण देखील या विकासाच्या मार्गात सामील होऊन विनायक राऊत यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांनी कृपया आणि (1952) साली आपल्या मंडळाची स्थापना झाली आणि असं म्हणायला हरकत नाही की या बुधवळ्या गावामध्ये या मंडळाच्या माध्यमातूनच विकासाची गंगा व्हायला सुरुवात झाली. अनेक कामं झाली, अनेकांचा त्याच्यात त्याग आहे. सगळ्यांची आठवण करून आम्ही त्यांना आज या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो. आणि हा जो कार्यक्रम आहे 75 वर्षाचा हा कार्यक्रम, ज्या कार्यक्रमाची आजपासून सुरुवात झालेली आहे, वर्षभरात मुंबई ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. आजचा हा विनायक राऊत यांनी पुढे यायचं आहे. मंडळाला त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना अगदी मनापासून प्रोत्साहन देऊन त्यांना बक्षीस रूपाने त्यांचं स्वागत करणारे त्यांच्याबद्दल आत्मीयता ठेवून प्रत्येक वर्षी विनायक राऊत बक्षीस देतात. 10वी 12वी पदवीधर या विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्फत बक्षीस दिले जातात. आज या ठिकाणी त्यांचा सत्कार करतील आमचे देवस्थान प्रमुख मिलिंदजी
विनायक राऊत त्यांचा सत्कार करत आहेत माननीय मिलिंदजी मिराशी. मगाशी कला क्षेत्रात हे प्रावीण्य आणि जनजागरण आणि प्रबोधन करतात असे लोकांचं आपण नाव घेतलं. तसेच गावात आज पुष्कळ वर्षापासून कमी 40 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापासून गावामध्ये भजन रूपात लोकांचं मनोरंजन करतात आणि लोकांसाठी प्रबोधन करतात. संत तुकारामांनी जे अभंग लिहिले ते प्रबोधनकारक आहेत आणि ते प्रबोधन करताना ज्ञानेश्वर आपले नामदेव कीर्तन करून त्याचं प्रबोधन करायचे आणि लोकांना जनजागृती हिंदू धर्माचं महत्त्व काय ते त्याच्यामुळे सांगायचे. अर्थात हे काम आता आपल्याला भजन रूपातून आपले युवा जे कमीत कमी 30-35 वर्षापूर्वी कार्यरत आहेत अशाचा आपण सन्मान आम्ही करणार आहोत. तर आम्ही नाव घेऊ त्याने आपला सन्मान स्वीकारायचा आहे. प्रथम आहे माननीय बुवा श्री विलासजी घाडी. माननीय विलासजी घाडी. विलासजी घाडी बुवा. सेकंड आहे, मी नाव वाचतो त्याने तो उपस्थित राहायचं आहे. या विलासजी घाडी यांचा सन्मान करतील आमचे मंडळाचे अध्यक्ष अण्णाजी शिरसेकर, भास्करजी शिरसेकर, सुरेशजी मुनगेकर, भाऊ पडवळ, विकास चिंदरकर, रवींद्र गाडी, जयवंत एरम, सुभाष शिरसेकर, महेश गागरे, रवींद्र सोमायेरम आणि उपस्थित राहायचं आहे. बुवा भास्करजी शिरसेकर मुंबई पासून आमचे कोकण रत्न कैलासवासी बुवा चंद्रकांतजी कदम यांचे शिष्य आमचे भास्कर बुवा सगळ्यांना परिचित आहेत. आणखी प्रबोधन तसं भजन रूपात मनोरंजन करतात तसं काय सन्मान करतील आमचे देवस्थान प्रमुख ते पण पुष्कळ वर्ष म्हणजे पुष्कळ वर्ष म्हणण्यापेक्षा लहानपणापासून भजनातच रंगलेले आहेत आणि सर्वांना परिचित आहेत. त्यांचा सन्मान करतील आमचे देवस्थान प्रमुख विकासजी चिंदरकर बुवा. विकासजी चिंदरकर हे पण सुंदर आवाजाने गोड आवाजाने लोकांना मनमुग्ध करतात. खरोखर आवाज छान आहे सर्वांचा. तरी त्यांचा सन्मान करतील आमचे मंडळाचे उपाध्यक्ष रवींद्रजी गाडीगावकर बुवा. रवींद्रजी गाडीगावकर यांच्या मागे दगदग फार आहे. गावासाठी ग्रामस्थांचे झटणारे आणि गावाच्या विकासात सहभागी असणारे, तरी पण हे सर्व काम सांभाळून आपल्या गोड आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करतात आणि खरोखरच हे प्रबोधनकारक आहे. आणि सर्वांना आवडणारे आपले रवींद्रजी घाडी यांचा सन्मान करतील आमचे मंडळाचे स्थानिक कमिटीचे उपाध्यक्ष संदीपजी बुधोळीकर. अध्यक्ष आहे स्थानिक कमिटीचे अध्यक्ष संदीपजी बुधोळेकर यांचा सन्मान करतील आमचे मंडळाचे अध्यक्ष अण्णाजी शिरसेकर साहेब. जय
1970. हॅलो, माझ्या वतीने माझे भाऊ म्हणजे वसंत बुधळेकर यांनी स्वीकारावा असं बोलले. हरकत नाही, हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे आणि त्यांच्या मोठे भावाला त्यांना आज सन्मान करायचा आहे. आम्हाला विनंती केली आहे तर आमचे अध्यक्ष त्याचा सन्मान करतील. अध्यक्षाचा मान आहे. हे पण पुष्कळ वर्षापासून लोकांचं मनोरंजन आणि प्रबोधन करतात. गोड आवाजाने त्यांचा सन्मान करतील आमचे परुळकर साहेब. त्यांचा सन्मान करतील आमचे उपाध्यक्ष कदम साहेब. आता इथे प्रश्न पडतो, ठराविक लोकांचा इथे सन्मान करण्यात आला नाही कारण ह्याने बरीच वर्ष 20-25 वर्षापासून गावाची सेवा, लोकांचं मनोरंजन गोड आवाजाने 30-35 वर्ष ह्या वया गटातील आम्ही हे निवडले. आता नवीन बुवा भरपूर झालेले आहेत आणि त्यांचा आम्ही स्वागत, सन्मान, मानपान आम्ही ज्यावेळी मंडळाला 100 वर्ष पूर्ण होतील आणि 25 वर्षाने आम्ही करणार आहोत. त्याने नाराज होऊ नये कारण ह्याने जी सेवा केली 30-35 वर्ष ती वाखाणण्यासारखी आहे आणि आता पण त्यांची कंटिन्यू चालू आहे म्हणून त्यांचा विचार करण्यात आला. जे नवीन बुवा आता झालेले आहेत आणि त्यांचा पण खरोखर गौरवास्पद त्यांची कामगिरी आहे. चांगले चांगले शिकून आपल्याला भजने करतात. आता हे याच्यामध्ये जे आपण आता जे कार्य आपण जुने लोकांचं जे घेतलं ते कदाचित न शिकून त्यावेळी शिक्षण पद्धती नव्हती, कदाचित थोडे बहुत शिक्षण घेतलेलं आहे तरी पण ह्या कलाक्षेत्रात प्रावीण्य त्याने घेतलेलं आहे. तर आता जे नवीन बुवा आहेत ते शिक्षण घेऊन कार्यक्रम करतात आणि अतिशय चांगल्या त्यांनी कार्यक्रम सादर करतात. तर त्याने नाराज न होता त्याने पुढील आम्ही 25 वर्षानंतर मंडळाला 100 वर्ष होतील त्यावेळी खरोखर त्यांचा विचार करण्यात येईल. ठीक आहे. मिलिंदजी राऊत वायरमन, सचिनजी घाडी वायरमन, कुमारी मीरा मुंडे पोस्टमन, आनंद कावले, बाबू मेस्त्री, बाळालाड. जिथे कमी तिथे आम्ही, जिथे कमी तिथे आम्ही असं म्हणून खरोखरच आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये हिरीने काम करणारे आपले आनंदजी शिरसेकर यांचा सन्मान करतील आमचे सचिनजी मुनगेकर. आनंद शिरसेकर, आनंद शिरसेकर हिरीने कामं करतात, सार्वजनिक क्षेत्रात धावपळ करत असतात आणि खरोखरच सर्व कार्याला हातभार लावतात असे आनंद शिरसेकर यांचा सन्मान करतील आमचे सचिनजी मुनगेकर. माननीय पोलीसजी पाटील संदीपजी कोळेकर उपस्थित आहेत. त्यांनी कृपया सन्मान स्वीकारायचा आहे. संदीपजी कोळेकर. माननीय पाहुणे कोळेकर साहेब. मानवणकर साहेब. मला तृप्त करणारे श्री गुरुदासजी घाडी. श्री गुरुदासजी घाडी आता दोन्ही प्रोग्रामचं प्रतिवर्षाप्रमाणे ते आपल्याला स्वादिष्ट भोजन करून घालतात आणि त्यांना सहकार्य पण करतात असे गुरुदासजी घाडी. गुरुदासजी घाडी या यांचा सन्मान करतील आमचे उपाध्यक्ष केरम साहेब.
जोरदार टाळ्या. वर आपला जीर्णोद्धारापासून जे सामान सुमान आणतो, मळीशेत वाढवतो, ने-आण करतो, आम्हाला फुकट म्हणजे फ्री सर्विसचा न घेता ते सेवा करतात. म्हणून आम्ही मंडळाने त्यांचा पण सन्मान करायचं ठरवलं आहे. दिलीप पडवळ, दिलीपजी पडवळ आले नाही. बुधोळी ग्रामसेवा मंडळ या मंडळाच्या 75व्या महोत्सवी वर्षानिमित्त आज निर्लेश्वर मंदिरामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित या गावचे गावप्रमुख सन्माननीय मिलिंदजी प्रभू मिराशी, सौ प्रभू मिराशी, या मंडळाचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय गंगाजी शिरसेकर, मालवण पंचायत समितीच्या माजी सभापती आणि विद्यमान पंचायत समिती सदस्य सौ सीमा परोळेकर, या मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष सन्माननीय आमचे राऊत सचिनजी मंगेकर, सन्माननीय आमचे खरं त्यांचा पण सत्कार व्हायला पाहिजे, ते पण पेटी वाजवत चांगल्या प्रकारे त्यांचे पडवळ नाईक अशोकजी पडवळ, या गावचे पोलीस पाटील, सर्व म्हणजे आमचे सर्वच माझ्या परिचित आहेत, सर्व आदरणीय वडीलधारी मंडळी, सर्व महिला भगिनी आणि सर्व तरुण मित्र, अतिशय आनंदाचा असा हा दिवस आजचा. आणि आजच्या ह्या दिवसाची सुरुवात आज आपण या ठिकाणी या मिर्लेश्वर मंदिरामध्ये मला वाटतं होम हवन करून केलेली आहे. आणि खरोखरच या ठिकाणी आल्यानंतर खरं म्हणजे जळीस्थळी काष्टी पाषाणी देव आहे असं म्हटलं जातं, पण ते आपण मानण्यावरती, आपल्या कर्तृत्वावर, आपल्या कार्यावरती आपण जे काम करतो, ज्या गोष्टी चांगल्या करतो, ज्या रीती रूढी परंपरा ज्या पूर्वपास या ठिकाणी आहेत त्या आपण ठेवल्या तर ते खरं तर देवत्व निर्माण होतं. म्हणून म्हटलं तर देव आहे देवळाचं विषय वाटे मला आदरे, देवा तुझ्या मंदिराचा आलो मी आदर. जरी हे मंडळाचं काम असलं, हे मंडळाचं कार्य असलं, त्याच्या मागे ही मिर्लेश्वर भगवती ही देवता तुमच्या पाठीशी उभी आहे. आणि म्हणूनच गेली 75 वर्ष अखंड सेवा तुम्ही या मिर्लेश्वराबरोबर या गावाची, या गावातल्या जनतेची, या ग्रामस्थांची केलेली आहे. फार अभिमान आहे, कारण हे ज्या ठिकाणी आपण या मंदिरामध्ये आपण हा कार्यक्रम करतोय, कार्यक्रमाचा परिसर, कार्यक्रमाचं म्हणजे हा जो देवस्थानचा परिसर किंवा हे मंदिर पाहिल्यानंतर जुन्या आठवणी आपल्याला 100% जागृत झाल्या पाहिजे. आणि आम्ही आता कालच जेव्हा आम्ही या काही मंदिराच्या कामानिमित्त संदीप होता आपला आणि बरेच बाळाराम आमचा रवी होता, राजू होता, आपण जेव्हा मापं घेतली त्यावेळेस माझा हाच विचार होता की ही जी जुनी परंपरा, जुनं आपली ही सरपंच जी जुन्या लोकांनी केलेली आहे ती आपण कधी तोडता कामा नये, ती टिकवली पाहिजे. आणि त्याच्यातूनच आमची खरी संस्कृती जपणार आहे. त्याच्यातून आपण आपलं हे जुनं जी म्हणजे आता तुमच्या गावाचं जर आपण लळीत बघितलं तर अशा प्रकारचं लळीत मला वाटतं गुणगे सोडलं तर ह्या जवळपासच्या 50 गावामध्ये तर होत नसेल, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे, म्हणजे एवढा माझा एवढा अनुभव नसेल. अतिशय जुन्या परंपरेला अधीन राहून, जुनी रूढी परंपरा अबाधित ठेवून, म्हणजे अगदी तुमचे सगळ्यांचे म्हणजे जे पूर्वीचे जे होते तशा प्रकारचे, म्हणजे आदरणीय आमचे प्रभू मिराशी यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा कार्यक्रम होतो. हे मंदिर त्यांच्या नेतृत्वाखाली चालतं. आणि अशा या सुसंस्कृत आणि समृद्ध अशा गावामध्ये 75 वर्षापूर्वी 1952 सालामध्ये आपण हे मंडळ स्थापन केलं. 1952 सालामध्ये तर आमच्या विचारात आमचा जन्मही नव्हता, आमचा 72चा जन्म आहे. आणि भारतीय जे आपला जो स्वातंत्र्य 1975 सॉरी 1947, म्हणजे 2 ते 3 वर्ष 5 वर्षामध्ये आपण हे मंडळ स्थापन केलं. आणि त्या खडतर प्रवासामध्ये म्हणजे ज्यावेळी देश स्वातंत्र्य तेव्हा काय परिस्थिती आपल्या मुंबईची थोडं आपल्या ह्या भागात तर काही वाहतूक किंवा येणे हा विषयच नव्हता.
मी केव्हा तर 4 वर्षांनी कोणतरी मुंबईला आला तर बिडवाडीचा किंवा तिथे आमच्या डोक्यावरून बोजा आणावे लागत होते. म्हणजे काहीतरी मला वाटतं कणकवलीवरून सुद्धा चालत डोक्यावरून बोजा घेऊन यायचे. अशा खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी बुधवळे ग्रामसेवा मंडळ म्हणून स्थापन केलं आणि ते गेली अखंड वर्ष तुम्ही अबाधित चांगल्या पद्धतीने चालू केलं. तुमचं मनापासून या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचे आभारही व्यक्त करतो. या मंडळाने गेल्या 75 वर्षामध्ये, म्हणजे आता मी 75 वर्ष मी काय मंडळाचा कारभार बघला नसेल, परंतु गेल्या 20-25 वर्षामध्ये अगदी जवळून बघितलं. म्हणजे मी माझ्या मडगूर गावचा उपसरपंच, सरपंच, माझी विशेष सरपंच झाली, मी पंचायत समिती सदस्य झालो, ती सदस्य झाली, ती सभापती झाली, मी सभापती झालो. या सर्व माझ्या वाटचालीमध्ये जसं या बुधवळे गावाच्या ग्रामस्थांचा सहभाग आहे, तसा मुंबई ग्रामस्थ मंडळाचा सुद्धा सहभाग मला आहे. त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीत उभे आहेत. अण्णा चिंतेकर असतील, आमचे पडवळ असतील, सचिन मुंजेकर असतील आणि ही सर्व आमचे मंडळी आहेत. ही सर्व मंडळी कधीही माझ्याकडे गेल्या 20-25-30 वर्षामध्ये माझ्याशी प्रेमाने, आपुलकीने आणि आदरभावाने वागून मला म्हणजे काही गोष्टी असे आम्हाला फोन केला, आम्हाला हे करायचं आहे, आम्हाला असं करायचं आहे. त्यांची कधीही म्हणजे काम करताना मिराजी साहेब की त्यांचं कधीही काम करताना निगेटिव्ह अप्रोच नव्हतं, पॉझिटिव्ह अप्रोच होतं. आपल्याला हे करायचं आहे, आम्ही हे करणार आहोत. आमच्या मंडळातून आम्ही हे अशा प्रकारची योजना राबवतो, अशा प्रकारचं आम्हाला गावामध्ये हे करायचं आहे, आम्हाला ह्या परिसरामध्ये हे करायचं आहे. आणि ज्यावेळी आपल्याकडे ॲटिट्यूड आपला पॉझिटिव्ह होतो, म्हणजे हे कसं होणार, हे केलं तर हे इथे आपला प्रॉब्लेम किंवा निगेटिव्ह अप्रोच आणि पॉझिटिव्ह अप्रोच असतो. किंवा पॉझिटिव्ह अप्रोचमध्ये आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो. आणि तो पॉझिटिव्ह अप्रोच आपण गेल्या 75 वर्ष टिकवला. मला वाटतं तुमच्या मंडळात कधी वादंग प्रसंग झाला असेल, मला तर वाटत नाही, कारण तुमच्या कधी मिटिंगला नव्हतं. परंतु मंडळ एखादं स्थापन करणं फार सोपं आहे. म्हणजे आता जरी आपण बाहेर गेलो आणि बाहेरच्या खुर्चीत बसलो तरी 2 मंडळ आपण सहज स्थापन करू शकतो कोणाच्याही नावाने. 10 लोक कमिटीत घेऊन ते मंडळ स्थापन करतो. मंडळ स्थापन केल्यानंतर जे आपण उद्देश काढतो, म्हणजे मंडळाच्या गठनामध्ये आपण 1 ते 40, 1 ते 50, 1 ते 60 असे उद्देश ठेवतो. आणि ते उद्देश आणि त्या उद्देशाप्रमाणे आपण 75 वर्ष तो कारभार करणं हे अतिशय, म्हणजे मी तुम्हाला माझं अतिशयोक्ती बोलत नाही, परंतु अतिशय सांगतो की हे फार मोठं कार्य आहे. म्हणजे आमच्या अपेक्षेच्या पलीकडे. मी पण एक मंडळ, माझं रजिस्टर मंडळ आहे, 35 वर्ष माझ्या पण मंडळ झाले. माझ्याकडे कधी वाद असं झाला नाही, परंतु आम्ही फक्त क्रीडा क्षेत्र किंवा इतर आमच्या गावापुरते मध्ये आम्ही काम केलं. पण आपण मुंबईपासून तिथून 400-500 किलोमीटर अंतरावर राहून आणि आपला जो गाव आहे म्हणजे घार उडे आकाशी लक्षद्वीपचे किल्लापासून त्या म्हणीप्रमाणे आपण इथून मुंबईला गेल्यानंतर तुमचा महत्वाचा उद्देश असा होता की आपले गाव सुधारले पाहिजे, आपला भाग सुधारला पाहिजे, आपला शेतकरी वर्ग सुधारला पाहिजे. मला वाटतं आपली बुधवळे फलोद्यान सोसायटी सुद्धा, त्यामध्ये सुद्धा तुमचा सिंहाचा वाटा आहे की ती सोसायटी त्या काळामध्ये चालली आणि ती स्थापन होण्यामध्ये. ती सोसायटी स्थापन झाल्यानंतर कलम लागली, माड लागले, त्याच्यातून काही उत्पन्न सुरू झालं. काही वर्षी थोडंफार ते काम मंदावलं येते, परंतु ती संस्था त्या काळात स्थापन करून टिकवणं हे इतकं सोपं नाही. म्हणून मी मंडळाला मनापासून शुभेच्छा देतो. आपण गेली 75 वर्ष जे काम केले ते काम अशाच प्रकारे पुढे, म्हणजे आता मला वाटतं आमचे पडवळ बोलताना म्हणाले की काही बुवांचा, काही लोकांचा, काही सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करायचा आमच्या मनामध्ये इच्छा आहे, परंतु आमची इच्छा आहे की आमचं मंडळ 100 वर्ष पूर्ण झालं पाहिजे. मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो की तुमचं मंडळ 100 नाही 150 वर्ष पण चालणार आहे. कारण ज्या प्रकारची लोक, ज्या प्रकारचे ग्रामस्थ आणि ज्या प्रकारची जी सामाजिक भावना आहे ती तुमच्यामध्ये आहे, ती अतिशय चांगल्या प्रकारची आहे. कारण आपला उद्देशच चांगला आहे, निस्वार्थी भावना येतो. जेव्हा मंडळामध्ये स्वार्थ येतो, जमलेल्या पैशामध्ये काहीतरी अपव्यवहार होतो, कोणीतरी 4 पैसे खिशात ठेवले जातात, त्यावेळी नक्कीच त्याचे काही वाद निर्माण होतात. परंतु सर्वांचाच उद्देश, म्हणजे मी काही एका लोकांचे नाव घेतले असं आणि सर्व जे तुम्ही सर्व जे आहात त्या सर्वांचाच उद्देश असा आहे की कुठेतरी गावामध्ये चांगलं घडावं. मी ज्या गावामध्ये जन्मलो, मी ज्या गावामध्ये राहिलो, मी ज्या गावामध्ये शिकलो, त्या गावाचा उद्धार झाला पाहिजे, त्या गावातील ग्रामस्थांचा उद्धार झाला, त्या गावातील जनतेचा उद्धार झाला पाहिजे. ही भावना चांगल्या भावनेतून आपण ठेवून हे मंडळ स्थापन केलं आणि ते टिकवलं. आणि म्हणूनच तुमची हे मंडळ चांगल्या प्रकारचं उत्तरोत्तर या ठिकाणी चाललेलं आहे. फार अभिमान आहे आम्हाला. आम्ही जरी म्हणजे खरं म्हणजे मी इथे प्रमुख पाहुणा म्हणून ऐकलं, कारण माझा पण हा गाव आहे.
आमचं पूर्वी या गावामध्ये घर होतं, यांच्या समोरच होतं. म्हणजे पूर्वज आम्हाला सांगतात, गोकुळाच्या वेळेला सुद्धा छोटासा मान आम्हाला इथे आहे. आम्ही तो अजून म्हणजे ती संस्कृती पाळण्याचा प्रयत्न केला. बाकी क्षेत्रामध्ये आम्ही तेवढा सहभाग नसला तरी आपण आपल्या ह्या गावामध्ये माझंच गाव आहे अशा प्रकारची भावना विराईसाठी माझ्या मनामध्ये ठेवून आम्ही आतापर्यंत आलेलो आहे. आणि मला फार आता एक असं समाधान वाटलं की आदरणीय आमचे मिलिंदजी मिराशी साहेब, त्यांची माझी भेट एक 4-5 वर्षापूर्वी झाली होती. म्हणजे ज्यावेळी आमचे अण्णा मिराशी तुमचे वडील ज्यावेळी आजारी झाले त्यावेळी आम्ही डॉक्टरकडे एकामेकाची आमची भेट होती, त्यांचा आमचा संपर्क आला. आणि त्यावेळी म्हणजे मी त्या व्यक्तीला बघल्यानंतर मला असं भावलं की अतिशय आदरयुक्त आपुलकीयुक्त अशी ही व्यक्ती आहे आणि चांगल्या प्रकारचं काम या भविष्यामध्ये ते करते. आणि आताच ते 2च शब्द त्यांची माझी चर्चा झाली. ते म्हणाले की आपल्याला हे टिकवायचं आहे, आपण हे टिकवलं पाहिजे. कारण म्हणजे आम्ही प्रत्येक वेळा विचारतो, कारण काही वेळा आम्ही येतो मिराज साहेब आहेत का, कारण काही गोष्टी तुमच्याशिवाय या गावामध्ये होत नाही, तुमच्या नेतृत्वाखाली होतात. तर तुम्ही आता एक चांगली भावना या ठिकाणी व्यक्त केली की मी म्हणजे आपल्याला हे टिकवायचे. खरोखर ही जी संस्कृती आहे ह्याच्यामध्ये आपण जर सर्वांनी पुढाकार नाही घेतला तर ह्या संस्कृती ह्या परंपरा आपल्याला टिकणार नाहीत आणि टिकण्यापेक्षा त्या पुढच्या पिढीला कळणार नाही. कारण आपणच तर ह्या राबवल्या नाहीत. या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी राबवल्या आहेत. अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी बुधवळीतील सर्व ग्रामस्थ मंडळ जे माझ्या कायम संपर्कात या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला जास्त आश्वासित करत नाही, पण आपल्याला एवढंच सांगतो की बुधवळी गाव हा मी कधी माझं परकी गाव म्हणणार नाही. मी माझा गाव म्हणून या गावामध्ये या पुढेही लक्ष देईल. विकासात्मक दृष्टिकोनातून सुद्धा ज्या काही भविष्यामध्ये विकासात्मक जी कामं असतील त्याही कामामध्ये म्हणजे आता ह्याच मंदिराला आताच आपण 14 लाखाचा निधी या सुशोभीकरणासाठी दिलेला आहे. आपण याही पुढे म्हणजे हा जरी तुटपुंजा निधी असला तरी भविष्यामध्ये हे मंदिर वेगळ्या प्रकारे म्हणजे पर्यटनदृष्ट्या कशा चांगल्या प्रकारे म्हणजे लोक पर्यटक म्हणून जसं आता आमच्याकडे मुंबईशील मंदिर आहे, आता आम्ही ते दुरुस्तीला घेतलंय. म्हणजे त्याचे काही कॅसेट काही ज्या युट्यूबवरती ज्या व्हिडिओ पडले त्यावेळी काही ग्रामस्थ नाशिक पुण्यामधून शंकराचे भक्त जे ते इथे येतात होता, बरेच प्रकारचे लोक येतात. तर ज्यावेळी त्याची आपण प्रचिती करतो तसं काही याही आपलं इथे वेगळ्या प्रकारचं मंदिर आहे. त्याची संस्कृती आपण जर युट्यूबवर करून तिथं याही मंदिरासाठी पर्यटनदृष्ट्या चांगल्या प्रकारचं निधी या ठिकाणी आणून या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचे आपण सर्वांनी प्रयत्न करूया. बुधवळी, मळेशेत आणि कुडपी ह्या संपूर्ण गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आपल्याला जे सहकार्य करता येईल म्हणजे मी असे माझी मित्रता माझे सभापती किंवा आता पंचायत सदस्य म्हणून आहे त्या निधीतून कुठेही आमचा काही मोठा निधी त्यांच्याकडे नसतो, पण जो काही छोटा मोठा निधी असतो त्या निधीतून या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कुठे देता येईल यासाठी आम्ही देण्याचा प्रयत्न करू. इतरही योजनेतून आपण या गावाचा या भागाचा आणि या सर्व एरियाचा कायापालट कसा होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. पुनश्च आपलं जे बुधवळे ग्रामस्थ मंडळ आहे त्या मंडळाने 75 वर्षात जे काम केलं त्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो. भविष्यात त्यांनी चांगल्या प्रकारचं काम करावं. त्याही मंडळाला आमच्या परीने आमच्या पक्षाच्या वतीने किंवा इतर सगळ्या संस्थेच्या वतीने जे सहकार्य करता येईल ते पूर्णपणे देऊ अशा प्रकारचे मी आपल्याला आश्वासित करतो. माननीय आमचे मिलिंदजी मिराशी यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आम्हाला कोणी उमेदवारांना बोलून आमचा सत्कार केला, आम्हाला जो सन्मान मान दिला त्याबद्दल तुमचंही मनापासून आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. सर्वांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य लाभो अशी या निर्लेश्वर भगवतीचरणी प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोरोनामध्ये गेले 22, 23, 24, 25 आणि 26 प्रत्येक वर्षी आम्ही ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो ते आमचे वास्तुविशारद ज्यांनी रामेश्वर मंदिर असं आराखडा काढून जी इमारत उभी केली असे आमचे माननीय आणखी वास्तुविशारद माननीय आपले राजेश्री हिलेकर साहेब यांची उपस्थिती आज आम्हाला लाभली. प्रत्येक वर्षी आम्ही त्यांना बोलवत होतो, आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जात होतो. आम्हाला माहिती आहे त्यांची कार्यपद्धती त्यांना बिलकुल वेळ नाही आणि ह्या वेळात वेळ काढून आज आम्हाला उपकृत केलं आहे त्याने की जे कार्य त्यांनी केलं हे रामेश्वर मंदिर पायाभरणीपासून कंप्लीट शिखरापर्यंत उभं राहीपर्यंत
शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सहकार्य केलेलं आहे. दोन्ही गोष्टी आपण म्हणतो अंग मेहनत आणखी आर्थिक तर पुष्कळच प्रमाणात त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. अंग मेहनत म्हणाल तर त्यांच्या ज्या वास्तू विशारदेपासून ते निर्मिती केली हे सगळे त्यांच्या शेवटच्या क्षणापासून आणि ते उभं राहीपर्यंत त्यांनी आणि आजही ते आमच्यासाठी देवासाठी आणि मंडळासाठी आणि ग्रामस्थांसाठी केव्हाही उपलब्ध आहे. आणि ती कुठल्याही दृष्टिकोन असतो. काल आम्ही गेलो कुठल्याही गोष्टीतून देवाचं कार्य थांबता कामा नये. कुठली शेवटच्या घटकेपर्यंत कुठल्याही म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये जरी काही तुम्हाला अडचण असेल तर माझ्यापर्यंत यायचं. पण हे पडद्यामागून माझं कुठल्या बाबतीत नाव येता कामा नये. काही लोकांचं उद्दिष्ट असतं मी नावासाठी करतो, पण ती वृत्ती नाही. आज लाखो रुपये आम्हाला त्यांनी दिले, मंदिरासाठी दिले. आजही काल आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये 1,04,000 रुपये दिले. जोरदार टाळ्यांचा आम्ही गेलो. प्रत्येक वेळी ज्यावेळी आम्हाला कठीण परिस्थिती येते मंडळात आर्थिक बाबतीत त्यावेळेस त्यांच्यापर्यंत पोहोचतो. तुम्हाला एक उदाहरण देतो. आम्ही ज्यावेळी मला 2-3 वर्ष आमचा तो शेजा बनला नव्हता. हा तो शेजा बनवला मला 2-3 वर्ष नंतर बनवला, कारण त्यावेळी आपल्याकडे फंड अवेलेबल नव्हता. आणि आम्ही शेजा उभा केला आणि ते जीर्णोद्धाराच्या वेळी आम्हाला त्यांनी सांगितले आम्ही 3 मूर्त्यांसाठी आम्ही ते वरती मंदिरं बनवले. एक मूर्ती आम्हाला तुषारजी बुधवळेकर यांनी गणपतीची मूर्ती दिली. जोरदार टाळ्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट शेवटी आम्हाला बऱ्याच ठिकाणी आम्ही स्पॉन्सर बघितले, परंतु आम्ही नाराज झालो. शेवटी साहेबांच्या ऑफिसमध्ये पोहोचलो, वस्तुस्थिती सांगितली आणि ठीक आहे त्यांनी आपल्या सचिवांना सांगितलं की त्यांना 36,000 2 मूर्त्यांची 18,18 36,000 किंमत होती. आणि तिथे मार्बल जे आपले विनायकजी राऊत यांचे मित्र होते त्यांच्या थ्रूने आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्या मूर्ती घडवून घेतल्या होत्या. आणि ते बोलले किती 18,18 36 त्यांनी आपल्या सचिवांना बोलवलं आणि 36,000 चेक म्हणलं त्यांच्या आपल्या डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पाठवून दिलं. हे कसं आहे. आणि आजही ते देवाच्या बाबतीत कुठलंही काम पडू देत नाही. तसं त्यांची एक भाची आहे इथे पूजा, ती पण आर्किटेक्ट आहे. आणखी या देवळासाठी तिने पण पुष्कळ आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्यांच्या पाठीमागे राहून तिने इथे येऊन बऱ्याच वेळा ती आलेली आहे आणि तिने आपल्या देवळाच्या कामकाजात लक्ष घालून देऊळ पूर्णावस्थेत यावसाठी तिने प्रयत्न केलेले आहेत. त्यांचे पण आभार मानणार आहोत आम्ही. तर त्यांनी पण इथे यावं. तर अशा या बघा मूर्ती लहान पण किती मोठी आहे. तुम्ही बघताय समोर, मला वाटतं सर्वांच्या लेवलमध्ये ते कमी आहे. पण ते असं नाही की आपला असं आम्ही म्हणणार नाही. देवाच्या कृपेने अजून त्यांची प्रगती व्हावी, उन्नती व्हावी अशी प्रत्येक वेळी आम्ही देवाला प्रार्थना करू. पण त्यांचं अस्तित्व आहे ते आम्ही जाणतो. आम्ही प्रत्येक वेळी ऑफिसमध्ये गेलेलो आहोत, त्यांच्या कॉन्टॅक्ट केलेलं आहे. पुष्कळ गर्दी असते, पण बुधवारचे आले, गावचे आले ते अर्धवट मीटिंग सोडून यायचे. 5 मिनिट बसा, मी त्यांना मीटिंग मीटिंग सोडून आम्हाला एक तास जाऊन आम्ही बसतो, तुम्ही तुमचं कार्य करा आणि नंतर आपण भेटू. पण नाही, पण ते मीटिंग अर्धवट सोडून 5 मिनिटं थांबा, मी मीटिंग देतो. हा ते एक आम्हाला म्हणजे सन्मानाने येऊन बोलायचे. तर आम्ही बसलेले असायचो आणि त्यांचं कार्य बघा आम्ही बघितलेलं. असो त्यांचं ऑफिस मोठं आहे. देवाच्या कृपेने रामेश्वर चरणी, बिलेश्वर भगवत चरणी आम्ही प्रार्थना करू. सर्वांच प्रार्थना करायचं, सर्वांसाठी आपण प्रार्थना करू की असे आमच्या गावात जे एक व्यक्तिमत्व आणि गावाचं सुपुत्र जे आहे त्यांची म्हणतो पदोन्नती त्यांची उन्नती व्हावी अशी मी देवासमोर प्रार्थना करू. आणि आता हा कार्यक्रम काही कार्यक्रम त्यांच्या हस्ते होणार होता, तुम्हाला थकले ते आणि घरी जाऊन आले. तरी आम्ही आता एक विनंती करतो, आमचे देवस्थान प्रमुख यांच्यातर्फे त्यांचा सन्मान व्हावा अशी आमची इच्छा आहे. तर नारळ आणि आपला स्थळ देऊन देवस्थान प्रमुख तसेच यांचीच भाची पूजा आणि त्यांच्या संकल्पनेतून ते डायरेक्शन करायचे. तसं ते डायरेक्शनची पूर्तता पूजा जी येऊन करायच्या आणि खरोखर आम्हाला ते अभिमानास्पद आहे. आणि
ह्या वयात त्यांनी आर्किटेक्ट करून बघा मामाला सपोर्ट करताय आणि सर्वांना आम्हाला तिथला गर्व आहे. म्हणून त्यांचा सन्मान करतील आमचे देवस्थान प्रमुख माननीय वैद्य साहेब निराळे.